22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिष्ठापना होत आहे आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं आहे। याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरामध्ये आपण जर बघितलं तर प्रभू श्री रामचंद्र यांचं प्रतिकृती असलेले टी शर्ट असतील, भव्य असे झेंडे या ठिकाणी विक्रीचं दुकान थाटलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असलेले, प्रभू श्री रामचंद्रांचं नाव असलेले असे टी शर्ट यासाठी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आकर्षक असे आकाशकंदील देखील साकारण्यात आलेला आहे। या आकाशकंदिलावर जर आपण बघितलं तर रामाच्या प्रतिकृती आहे, त्यानंतर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी 2 फुटापासून तर भव्य असे गाड्यांना लावण्यासाठी किंवा घरावर लावण्यासाठीचे असे भव्य झेंडेसुद्धा या ठिकाणी साकारलेला आहे। आणि या 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खरेदी करण्यासाठी या दुकानावर नागरिकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आकर्षक असे भगवे झेंडे असतील, या ठिकाणी रामाची प्रतिकृती असलेले टी शर्ट असतील, असं सर्व वस्तू आपापल्या पद्धतीने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे विक्रेते आहेत। काय सांगशील दादा, तुझ्याकडे नेमकं या ठिकाणी काय काय वस्तू विक्रीला आहेत? सर, माझ्याकडे विक्रीला झेंडे येतील, बॅच येतील, त्यानंतर कंदील येतील, टी शर्ट येतील, शर्ट येतील, जॉकेट आहे, टोप्या आहे रामाच्या, त्यानंतर अयोध्या मंदिराचा पूर्ण प्रतिकृती आहे। याच्यामध्ये रामाचं सगळं साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे। झेंडे जे आहेत ते किती फुटापासून ते किती? माझ्याकडे झेंड्यांची साईज आहे 1 फुटापासून तर 20 फुटापर्यंत अवेलेबल आहे। अच्छा। आणि रामाच्या ज्या फ्रेम आहेत त्या? रामाच्या फ्रेमा बघा याच्यामध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे। बाकी फ्रेमा विकले मी, बाकी फ्रेमा आहे अवेलेबल 1 फुटापासून तर 4 फुटापर्यंत फ्रेम होते त्यातले। आणि अजून काय काय विक्रीला आहे? झेंडे येतील, फ्रेमा येतील, त्यानंतर आकाशकंदील येतील। टी शर्ट कसे आहेत? टी शर्टमध्ये माझ्याकडे रामाची प्रिंट आहे, रामाचे पोस्टर येतील, त्यानंतर रामाचे नावं येतील। 3 प्रकारचे। कसा रिस्पॉन्स मिळतोय तुला? रिस्पॉन्स मला गेल्या आता 2-4 वर्षापासून म्हणजे कुठला मला एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला। ह्या वर्षी मला राम उत्सव असल्यामुळे, जन्मभूमी अयोध्या मंदिर असल्यामुळे एकदम जोरात भरभरीत रिस्पॉन्स मिळतोय। रात्री माल येतो माझावाला आणि सकाळी 11-12 वाजेची माल खतम होऊन जातो। माझ्याकडे मालाची कमतरता होते, गिराकाची मागणी एवढ्या जोरात आहे। गेल्या मी सगळ्या जयंती निमित्त सगळ्या प्रकारचे झेंडे विकतो, पण मला कुठल्याच झेंडाला एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला तेवढा ह्या वर्षी रिस्पॉन्स मला रामाच्या झेंडाला मिळाला। आकाशकंदीलला मला दिवाळीत, मी दरवर्षी दिवाळीचे कंदील विकतो, पण माझ्याकडे घरी माल न्यावा लागायचा। यावर्षी मला कंदिलाला टाईम असूनही कंदील संपलेले माझ्याकडे मधून 7 ते 8 पीस शिल्लक येतील। कमीत कमी 400 ते 300 कंदील मागणी केली होती मी गिराकाची। पूर्ण भरभरीत माल विकलेला आहे यावर्षी आणि गिराकाची रिस्पॉन्स एवढा जोरात आहे की मला कुठलाच मालाचा रिस्पॉन्स नाही मिळाला तेवढा ह्या वर्षी या मालाला रिस्पॉन्स मिळाला आहे, या दिवसामध्ये मिळाला आहे। तर आपण बघितलं की या ठिकाणी या विक्रेत्याने सांगितलं आहे की कधी नव्हे आपल्या एवढ्या मालाला यावर्षी मला रिस्पॉन्स मिळालेला आहे। अयोध्या येथे राम मंदिर साकारता आहे, भरपूर दिवाळ्या या ठिकाणी मी साजऱ्या केल्या, आकाशकंदील बनवले, मात्र एवढे आकाशकंदील कोणत्याच दिवाळीला विक्री झाले नाहीत, तर एवढे भगवे झेंडे कधीच विक्री झाले नाही। एवढे हे यावेळी विक्री होत असल्याचं त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे। नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचमुळे या दुकानावर नागरिकांची भगवे झेंडे असतील, टी शर्ट असतील, रामाच्या फ्रेम असतील, अशा वेगवेगळ्या वस्तू, आकाशकंदील असतील, अशा वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।